दशक 1 समास 8 सभा 7 श्रीराम। आता बंधू सकळ सभा जये सभेसी मुक्ती दुर्लभा जेथे स्वये जगदीश उभा तिष्ठतु घरे श्रीराम। श्री समर्थ म्हणतात की आता संपूर्ण सभेला मी वंदन करतो जेथे मुक्ती अत्यंत सुलभ असते आणि जेथे स्वतः जगदीश प्रेमभराने तिष्ठत उभा असतो। नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। नाही वैकुंठीचा ठाई नाही योगी यांचा हृदयी माझे भक्त गाती ठाई ठाई तेथे मी तिष्ठतु नारदा। भगवान म्हणतात की नारदा, मी वैकुंठात योग्यांच्या हृदयात अथवा सूर्यबिंबामध्ये राहत नाही, तर माझे भक्त ज्या ज्या ठिकाणी माझी कीर्ती गातात तेथे मी उभा असतो। या कारणे सभा श्रेष्ठ भक्त गाती ते वैकुंठ नामघोषे घडघडाट जय जयकारे गर्जती श्रीराम। असे स्वतः भगवंतांनी सांगितले असल्याने ज्या ठिकाणी भक्त मोठ्या प्रेमाने भगवंताच्या नामाचा घोष करून जय जयकार करून त्याची कीर्ती गात असतात ती म्हणजे खरे वैकुंठ होय। प्रेमळ भक्तांची गायने भगवत कथा हरिकीर्तने वेद व्याख्यान पुराण श्रवणे जेथे निरंतर श्रीराम। अशा सभेमध्ये प्रेमळ भक्तांचे गायन, भगवत कथा, हरिकीर्तन, वेदांवरील व्याख्यान तसेच पुराण श्रवण इत्यादी कार्यक्रम निरंतर चालू असतात। परमेश्वराचे गुणानुवाद, नाना निरूपणाचे संवाद, अध्यात्म विद्या भेदाभेद मथन जेथे श्रीराम। येथे परमेश्वराचे गुणानुवाद गायले जातात, विविध विषयांवर सुंदर निरूपण केले जाते, तसेच अध्यात्म विद्येतील अनेक भेदांवर चर्चा केली जाते। नाना समाधाने तृप्ती, नाना आशंका निवृत्ती, चित्ती बैसे ध्यानमूर्ती वाग्वेळाचे श्रीराम। अशा सभेमध्ये नाना प्रकारच्या शंका कुशंका तसेच तर्क कुतर्कांचे समाधानकारक निरसन केले जाते, त्यामुळे श्रोत्यांना समाधान लाभते। अशा प्रकारे व्याख्यान प्रवचनादिकांमुळे श्रोत्यांच्या अंतःकरणात त्यांच्या इष्टदेवतेची मूर्ती स्थिर होण्यास मदत होते। भक्त प्रेमळ भाविक सभ्य सखोल सात्विक रम्य रसाळ गायक निष्ठावंत श्रीराम। अशा सभेत प्रेमळ भाविक भक्त, गंभीर वृत्तीचे सभ्य सात्विक लोक तसेच रम्य रसयुक्त गायन करणारे निष्ठावंत गायक एकत्रित येतात। कर्मशीळ आचारशीळ दानशीळ धर्मशीळ सुचिस्मंत पुण्यशीळ अंतरशुद्ध कृपाळू श्रीराम। या सभेत कर्मनिष्ठ, आचारनिष्ठ, दानशील, धर्मनिष्ठ, पवित्र आचरणाचे पुण्यशील व ज्यांचे अंतःकरण अत्यंत शुद्ध आहे व जे कृपाळू आहेत असे लोक सम्मिलित होतात। योगी वीतरागी उदास नेमक निग्रह तापस विरक्त निस्पृह बहुवस आरण्यवासी श्रीराम। दंडधारी जटाधारी नाथपंथी मुद्राधारी एक बाळ ब्रह्मचारी योगेश्वर श्रीराम। तेथे योगी वैराग्ययुक्त उदासीन नियमनिष्ठ निग्रही तापसी विरक्त निस्पृह बराच काळ अरण्यात राहणारे दंडधारी जटाधारी नाथपंथी मुद्रा धारण करणारे वैष्णव तर कोणी बाल ब्रह्मचारी वा योगी असे नाना प्रकारचे लोक येतात। पुरश्चरणी आणि तपस्वी तीर्थवासी आणि मनस्वी महायोगी आणि जनस्वी जनासारखे श्रीराम। कोणी पुरश्चरण करणारे तर कुणी तपस्वी, कुणी तीर्थक्षेत्रात राहणारे तर कुणी मनाचा निग्रह करणारे, कुणी महायोगी तर जनात राहून जनांवर स्वामित्व गाजविणारे लोकांचे श्रद्धास्थान असणारे असतात। सिद्ध साधू आणि साधक मंत्र यंत्र शोधक एकनिष्ठ उपासक गुणग्राही श्रीराम। सिद्ध साधू साधक मंत्र यंत्र करून देणारे, कुणी एकनिष्ठ उपासक
तर कुणी गुणग्राही असतात. संत सज्जन विद्वज्जन वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान विमळ करते श्रीराम. येथे संत सज्जन विद्वान वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन ज्ञानी सर्वज्ञ तर कोणी शुद्ध समाधान करणारे असतात. योगी विपन्न ऋषेश्वर धूर्त तार्किक कवेश्वर मनोजयाचे मुनेश्वर आणि दिग्बलकी श्रीराम. योगी विद्वान ऋषीश्वर तर कोणी धूर्त तार्किक कवीश्वर मनोनिग्रही मुनिश्रेष्ठ तर काही दिगंबरही असतात. ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी तत्वज्ञानी पिंडज्ञानी योगाभ्यासी योगज्ञानी उदासीन श्रीराम. ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी तत्वज्ञानी पिंडज्ञानी योगाभ्यासी योगज्ञानी उदासीन असे नाना प्रकारचे लोक असतात. पंडित आणि पुराणिक विद्वांस आणि वैदिक भट आणि पाठक यजुर्वेदी श्रीराम. कुणी पंडित तर कुणी पुराणिक तर कुणी विद्वान तर कुणी वैदिक भट पाठक यजुर्वेदी इत्यादी नाना लोक एकत्र येतात. महाभले महाश्रोत्री याज्ञिक आणि आग्नहोत्री वैद्य आणि पंचाक्षरी परोपकार करते श्रीराम. अति चांगले महाश्रोत्री याज्ञिक अग्निहोत्री वैद्य व पंचाक्षरी यांच्यासारखे परोपकारी लोकही असतात. भूत भविष्य वर्तमान जयांच त्रिकाळाचे ज्ञान बहुश्रुत निराभिमान निरापेक्षी श्रीराम. काही भूत भविष्य वर्तमान काळाचे ज्ञान असणारे त्रिकालज्ञ असतात तर काही बहुश्रुत काही निराभिमानी आणि काही अगदी निरपेक्ष असतात. शांती क्षमा दयाशीळ पवित्र आणि सत्वशीळ अंतरशुद्ध ज्ञानशीळ ईश्वरी पुरुष श्रीराम. शांती क्षमा दयाशील पवित्र सत्वशील शुद्ध अंतःकरणाचे ज्ञाननिष्ठ जणू ईश्वरी अवतार असेही काही असतात. ऐसे जे का सभा नायक जेथे नित्यानित्य विवेक त्यांचा महिमा अलौकिक काय मौनी वर्णावा श्रीराम. अशा प्रकारचे जे सभानायक असतात जेथे नित्यानित्य विवेक असतो त्यांचा अलौकिक महिमा कसा बरे वर्णन करता येईल. जेथे श्रवणाचा उपाये आणि परमार्थ समुदाये तेथे जनासी तरणोपाये सहजची होये श्रीराम. जेथे असा परमार्थ समुदाय असतो त्या सभेत श्रवणाचा लाभ घडला तर सामान्य लोकांनाही भवसागर तरून जाण्याचा उपाय अगदी सहज प्राप्त होतो. उत्तम गुणांची मंडळी सत्वधीर सत्वागळी नित्य सुखाची नभाळी जेथे वसे श्रीराम. अशा सभेत सर्व उत्तम गुणांची मंडळी सत्वशील सत्वनिष्ठ एकत्र जमतात त्यामुळे तेथे नित्य सुख प्राप्तीच होते. विद्यापात्रे कळापात्रे विशेष गुणांची सत्पात्रे भगवंताची प्रीतिपात्रे मिळाली जेथे श्रीराम. तेथे विद्यासंपन्न कलासंपन्न विशेष गुणसंपन्न व भगवंतास अत्यंत प्रिय असणारे लोक एकत्रित येतात. प्रवृत्ती आणि निवृत्ती प्रपंची आणि परमार्थी गृहस्थाश्रमी वानप्रहस्ती संन्यासादिक श्रीराम. प्रवृत्त निवृत्त प्रपंची परमार्थी गृहस्थाश्रमी वानप्रस्थी आणि संन्यासी तेथे असतात. वृद्ध तरुण आणि बाळ पुरुष स्त्रियादिक सकळ अखंड ध्याती तमाळ नीळ अंतर्यामी श्रीराम. तेथे वृद्ध तरुण बाल स्त्रिया पुरुष आदी सर्वच श्यामवर्ण भगवान विष्णूचे हृदयात अखंड ध्यान करतात. ऐसे परमेश्वराचे जन त्यांची माझे अभिवंदन जयांचे निसमाधान अकस्मात बाणे श्रीराम. असे जे परमेश्वराला प्रिय असणारे लोक आहेत त्यांना मी अभिवंदन करतो. त्यांच्या सहवासाने तत्काळ समाधान मिळून ते स्थिर होते.
ऐसिये सभेचा गजर, तेथे माझा नमस्कार. जेथे नित्य निरंतर कीर्तन भगवंताचे श्रीराम. जेथे नित्य निरंतर भगवंताच्या कीर्तनाचा गजर होत असतो, अशा सभेस माझा नमस्कार आहे. जेथे भगवंताच्या मूर्ती, तेथे पाविजे उत्तम गती. ऐसा निश्चय बहुता ग्रंथी, महंत बोलिले श्रीराम. जेथे अशा प्रकारे भगवंताच्या मूर्ती स्वरूप सत्पुरुष असतात, तेथे गेले असता सहजच उत्तम गती प्राप्त होते, असे अनेक संत महंतांनी अनेक ग्रंथातून ठामपणे सांगितले आहे. कल्लव कीर्तन वरिष्ठ, जेथे होय ते सभा श्रेष्ठ. कथा श्रवणे नाना नष्ट, संदेह मावळती श्रीराम. कलियुगात हरिकीर्तन हेच सर्वोत्कृष्ट साधन असून, जेथे हरिकीर्तन होते तीच सभा श्रेष्ठ होय. तेथील श्रवणाने नाना प्रकारचे वाईट संदेह नाहीसे होतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सभास्तवन नाम समास 8वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.